पोरी चालताहेत. पोरी चालताहेत ही ज्येष्ठ कवी महेश केळुस्कर यांची कविता. पोरी चालताहेत कुवार अंधारातून युगानुयुगे. पोरी चालताहेत अंधारातून कुवार अंधारातून युगानुयुगे. किरकिरते स्वप्नांचे रात किडे किर्र घनघोर वाटेवर. बांगड्यांची हिंदुस्थानी किनकिन खिन्न अधनमधन. पोरींना ऐकू येत आहेत आवाज आपल्या मागणं. भूत शतकांच्या उलट्या पावलांचे दिसते आहे भक्कन पेटणारी फक्कन विझणारी मशाल. पोरी चालताहेत लक्ष्मण रेषा ओलांडून. पोरी चालताहेत लक्ष्मण रेषा ओलांडून. कस्तुरी मृगाच्या मोहाने गडप होत आहेत जमिनीत लोकबोलाची शिक्षा म्हणून. बुडत जात आहेत विहिरींमधून. काडी लावताहेत अंगावर केरोसिन ओतून घेऊन. पोरी हाका मारताहेत देवाला. शांत झोपी जात आहेत भरमसाठ झोपेच्या गोळ्या खाऊन. पोरी घाबरतायत. पोरी घाबरतायत स्वतःच्या बापाला, भावाला, मामाला, काकाला, शेजाऱ्याला, साहेबाला आणि प्रियकराला. ठरवून देतील नवरा कोणीही म्हणून. कुठला विषारी स्पर्श कधी घालेल विळखा याचाही काही नाही अंदाज पोरींना. पोरी चालताहेत अज्ञाताच्या वाटेवर. भूतांच्या दंतकथांच्या सोबतीनं. आजी बसली आहे चुली समोर. आयुष्याच्या ओल्या लाकडांचा धूर फुंकत. तिच्या सवतीला विडा करून देत आहेत आजोबा. आवाठातल्या बायका गणपती समोर फुगड्या घालताहेत. बेफाम दुःख घुमवीत पोरी चालताहेत माझ घरातल्या निबर अंधारातून युगानयुगे. पोरी चालताहेत कुवार ओसाडीतून युगानयुगे. चालता चालता एखादीची उभार होते नजर. एखाद्या वळणावर अनावर. काळ्या वर्तुळांच्या रिंगणातून पोरी बघतात आभाळाकडे उंचावर. दिसत वाळवंट त्यांना मैलोन मैल पसरलेलं. चांदण्यांच्या मृगजळानं तनामनात घसरलेलं. अमृताला मिळत नाही घुंगट उठार आहो म्हणणारा साहीर. सुन्या सुन्या मैफिलीत थरथरत राहते स्मिताच्या सतारीची शीर. प्रिया थकून जाते खोट्या खोट्या लोकांशी खरं खरं लढताना. व्याघ्रे धरी येले नर्मदेची पाडस. बघत बघत झोपी जाते मेधा वाहत्या पाण्यावर. होड्या येत आहेत होड्या जात आहेत. होड्या येत आहेत होड्या जात आहेत. जणू पोरी चालताहेत कुवार नदी काठाच्या शिवार अंधारातून युगानयुगे. पोरी मुकाट चालताहेत कुवार वाळवंटातून. पोरी कुवार चालताहेत घनदाट अरण्यातून. एका मागून एक पोरी चालताहेत. पोरी चालताहेत. पोरी चालताहेत.